प्रथम मी परमेश्वराचे आभार मानते, त्याच्या नावाला मान महिमा आणि गौरव देते. कारण आजचा हा सुंदर दिवस त्याने आपल्या सर्वांना दाखवला आहे आणि विशेष प्रकारे सर्व मातांना हा दिवस दाखवला आहे. आणि आजच्या ह्या मायवारच्या दिनाच्या मी सर्व मातांना शुभेच्छा देत आहे. हा मायवार आपल्या सर्वांना सुखाचा, समाधानाचा, आशीर्वादाचा जावा अशी परमेश्वर चरणी मी प्रार्थना करते. थॉमस अल्वा एडिसन हा जो एक मोठा सायंटिस्ट होऊन गेला, ज्या वेळेला तो लहान होता त्यावेळेला एक दिवस त्याच्या टीचरनी त्याला बोलवलं आणि त्याच्या हातामध्ये एक चिठ्ठी दिली आणि टीचरनी त्याच्या आईसाठी ती चिठ्ठी लिहिलेली होती. आणि थॉमसला त्यांनी सांगितलं की थॉमस, ही चिठ्ठी घे आणि तू तुझ्या आईच्या हातामध्ये ही चिठ्ठी दे. त्यावेळेला थॉमस धावत पळत तो आपल्या आईकडे आला आणि आईला त्याने सांगितलं की आई, तुझ्यासाठी ही टीचरांनी चिठ्ठी दिली आहे आणि त्याच्यामध्ये काय लिहिलं आहे ते वाचून बघ. ज्या वेळेला थॉमसच्या आईने ती चिठ्ठी उघडली आणि ती चिठ्ठी वाचू लागली त्यावेळेला तिच्या डोळ्यातून गळागळा पाणी वाहू लागलं. आणि मग थॉमसला काही कळेना, कारण थॉमस अतिशय लहान होता त्यावेळेला, त्याला काही कळेना की माझी आई का रडत आहे. त्यावेळेला थॉमसने आईला विचारलं की आई, काय झालं, तू का रडतेस, टीचरनी काय लिहिलं या चिठ्ठीमध्ये. आणि त्यावेळेला त्याची आई त्याला म्हणाली, बाळा, तुझ्या टीचरनी असं लिहिलं आहे की थॉमस हा अतिशय हुशार आणि प्रतिभावंत मुलगा आहे आणि त्याला शिकवण्यासाठी त्याच्या इतके प्रतिभावंत शिक्षक आमच्याकडे उपलब्ध नाहीत आणि त्यामुळे तुम्हीच तुमच्या मुलाला घरी शिकवा, अशा प्रकारे टीचरांनी यामध्ये लिहिलेलं आहे. आणि त्या दिवसापासून थॉमसच्या आईने सर्व काही जे काही त्याचं शैक्षणिक शिक्षण असेल ते सर्व थॉमसच्या आईने त्याला दिलं होतं. ज्या वेळेला थॉमसने इलेक्ट्रिक बल्बचा शोध लावला त्यावेळेला तो एक अतिशय प्रतिभावंत विद्यार्थी आहे किंवा अतिशय हुशार व्यक्ती आहे हे संपूर्ण जगाला कळालं. आणि मग असंच एक दिवस थॉमस हा आपल्या घरामध्ये काहीतरी शोधत होता आणि शोधता शोधता त्याच्या आईच्या काही वस्तू त्याला मिळाल्या आणि त्या वस्तूंमध्ये तो त्याची एक वस्तू शोधत होता आणि शोधता शोधता त्याला एक चिठ्ठी मिळाली आणि त्यावेळेला त्याने ती चिठ्ठी उघडून बघितली, कारण त्याची आई आता अस्तित्वामध्ये नव्हती, मरण पावली होती. आणि म्हणून त्याने ती चिठ्ठी उघडली आणि तो ती चिठ्ठी वाचू लागला. ज्या क्षणाला तो चिठ्ठी वाचू लागला त्यावेळेला वाचता वाचता त्याच्याही डोळ्यामधून पाणी येऊ लागलं आणि त्या ओळी वाचल्यानंतर जे काही त्याच्यामध्ये लिहिलं होतं ते वाचल्यानंतर थॉमसला खूप वाईट वाटलं. त्याच्या आईची त्याला खूप आठवण आली आणि म्हणून त्यानं काय केलं तर त्यानं एक डायरी घेतली आणि त्या डायरीमध्ये काही वाक्य लिहिली. त्या डायरीमध्ये थॉमसनं काय लिहिलं तर त्याच्यामध्ये त्यानं लिहिलं की जो एक अतिशय मतिमंद असणारा जो मुलगा आहे त्याच्या आईने त्या मतिमंद मुलाला एक सामर्थ्यशाली बुद्धिवंत असा मुलगा बनवला आहे. थॉमसने काय लिहिलं तर एका मतिमंद अशा मुलाला त्याच्या आईने जिनियस बनवलं. अशा प्रकारची वाक्य थॉमसने ह्या डायरीमध्ये लिहिली. ज्या पद्धतीनं थॉमसच्या आईसमोर तिचा जो काही मुलगा होता त्याच्या संबंधाने जी काही आव्हानं होती तीच आव्हानं 21व्या शतकामध्ये आपण आई म्हणून वाटचाल करत असताना आपल्यासमोर देखील अनेक प्रकारची आव्हानं आहेत. ही आव्हानं माता आणि पिता या दोघांच्या समोर देखील मोठ्या प्रमाणामध्ये उभी असलेली आपल्याला पाहायला मिळतात. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या गोष्टींमुळे मुलांना वाढवणं, त्यांचं संगोपन करणं, त्यांच्यावरती चांगले संस्कार करणं हे देखील एक मोठ्या प्रकारे मातांच्या समोर बनलेलं एक आव्हान आहे. सध्याचा हा जो काळ आहे तो अतिशय कठीण असा काळ आहे. रोजचा जो काही दिवस आहे तो आपल्यासमोर एक मोठं आव्हान घेऊन उभं राहिलेला आपल्याला पाहायला मिळतो. समाजामध्ये अनेक स्त्रिया आहेत की ज्याने मोठ्या प्रमाणामध्ये कर्तृत्व केलेलं आहे किंवा त्या आपल्या कर्तृत्वाने मोठ्या झालेल्या आहेत आणि ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना आपल्याला दिसून येतं की माता म्हणून जी जबाबदारी एखाद्या स्त्रीवरती जेव्हा येते त्यावेळेला ती जबाबदारी पार पाडणं सुद्धा बऱ्याचदा आव्हान असं झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच पद्धतीनं आपल्याला अशा अनेक गोष्टी आपल्या समोर रोज येतात की त्या गोष्टींमधून बऱ्याचदा आपल्याला कसं बाहेर पडावं किंवा त्या आव्हानांना कसं सामोरं जावं हे सुद्धा आपल्याला बऱ्याचदा समजत नाही. परंतु पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात की ज्या उदाहरणांच्या द्वारे त्या काळामध्ये असलेल्या ज्या काही माता आहेत त्यांच्यासमोर जी काही आव्हानं आहेत
ती आव्हानं त्यांनी कशी पेलवली आणि आज 21व्या शतकामध्ये आपण जगत असताना आपल्यासमोर एक 21व्या शतकातली माता म्हणून आपल्यासमोर जी आव्हानं आहेत ती आपल्याला कशी काय पेलवता येतील, किंवा ज्या पवित्र शास्त्रामध्ये होऊन गेलेल्या ज्या माता आहेत त्यांनी आपल्या मुलांचं कशा प्रकारे संगोपन केलं, त्यातून आपल्याला काही मार्गदर्शन घेता येईल का, याचा आपण यामध्ये आज विचार करणार आहोत. निर्गम याचा 2रा अध्याय 1 ते 10 या वचनामध्ये आपल्याला मोशेची गोष्ट पाहायला मिळते. तशी मोशेची गोष्ट ही आपल्या सर्वांना अतिशय परिचित अशी गोष्ट आहे. लहानपणापासून आपण मोशेची गोष्ट ऐकलेली आहे आणि यामध्ये आपल्याला माहिती आहे की मिस्राचा जो राजा आहे त्याने अशी आज्ञा केलेली होती. निर्गम याचा 1 अध्याय आणि 22व्या वचनामध्ये आपल्याला वाचायला मिळतं, तेव्हा फारोने आपल्या सर्व लोकांना आज्ञा केली की जन्मेल तो प्रत्येक मुलगा नदीत टाका आणि प्रत्येक मुलगी जी आहे ती जिवंत ठेवा. अशा प्रकारची आज्ञा फारोने त्या ठिकाणच्या लोकांना केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि त्या काळामध्ये कित्येक जी लहान मुलं आहेत, ज्या मातांनी लहान मुलांना जन्म दिला असेल, अशी कित्येक मुलं जी आहेत किंवा कित्येक बाळं जी आहेत त्यांना आपला जीव गमावा लागला असेल. आणि त्यावेळेला मोशेची जी आई आहे, जिचं नाव आहे योकबेद, हिने सुद्धा आपल्या बाळाला जन्म दिलेला आहे. आणि ज्या वेळेला तिच्या लक्षात आलं की मी जन्म दिलेलं जे हे बाळ आहे ते मुलगा आहे, तो एक मुलगा आहे, आणि मग तिच्या समोर सुद्धा फार मोठा प्रश्न पडला असेल. आणि निर्गम याचा 2रा अध्याय आणि 2ऱ्या वचनामध्ये आपण वाचतो की ती स्त्री गर्भवती होऊन तिला मुलगा झाला, ते बालक सुंदर आहे हे पाहून तिने त्याला 3 महिने लपवून ठेवले. तसं पाहिलं असतं की आपली जी मुलं आहेत ती सगळ्याच आयांना आपली मुलं कशीही दिसू देत, मग ती दिसायला कशीही असली, त्यांचा रंग कसाही असला, किंवा तो मुलगी असेल किंवा मुलगा असेल, आपल्या आईसाठी सर्व मुले ही कशी असतात, समानच असतात. प्रत्येक जन्मलेला मुलगा आईसाठी राजकुमार असतो, प्रत्येक जन्मलेली ही जी काही मुलगी असेल ती आपल्या आईसाठी राजकुमारी असते. आणि कोणतीही आई आपल्या मुलांवर दिसण्यावरून कधीच प्रेम करत नाही. तिचं जे प्रेम आहे ते अंतःकरणापासून आलेलं प्रेम आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून जेव्हा योकबेदने आपल्या मुलाचं मुख पाहिलं, ज्या वेळेला तिनं मोशेला पाहिलं असेल जन्मल्या त्यावेळेला मोशे सुद्धा एखाद्या राजकुमारापेक्षा तिला कमी वाटला नसेल. आणि म्हणूनच ज्या वेळेला ह्या योकबेदनं आपल्या बाळाचं मुख पाहिलं त्यावेळेला तिच्या मनामध्ये पहिला प्रश्न आला असेल की हे जे माझं जन्मलेलं बाळ आहे हे एक मुलगा आहे. आणि फारोची आज्ञा तिला पटकन आठवली असेल, तिच्या लक्षात आलं असेल की फारोनं आज्ञा केली आहे की प्रत्येक जन्मलेला जर मुलगा असेल तर त्याला मारून टाकायचं. आणि म्हणून ज्या वेळेला तिनं ते पाहिलं असेल माझं जे बाळ आहे ते मुलगा आहे, त्यावेळेला पहिली गोष्ट तिच्या मनामध्ये एक आई म्हणून कोणती आली असेल तर मी माझ्या बाळाचं संरक्षण कशी काय करू शकेन, ही एक महत्त्वाची गोष्ट तिच्या मनामध्ये आलेली असणार आहे. आणि म्हणून माझ्या संदेशाचा पहिला मुद्दा आहे की संरक्षण. ज्या वेळेला मोशेच्या आईनं आपल्या बाळाचं मुख पाहिलं त्यावेळेला तिच्या मनामध्ये एक भावना निर्माण झाली असेल की कसंही करून माझ्या बाळाला मला जिवंत ठेवायचं आहे, माझ्या बाळाचं मला रक्षण करायचं आहे. मग प्रसंगी मला माझा जीव गमवावा लागला तरीही चालेल, परंतु माझ्या बाळाचं संरक्षण मी करणार, ज्या बाळाला मी जन्म दिला आहे त्या बाळाचं मी रक्षण करणार. आणि त्या काळामध्ये आपल्याला माहिती नाही, परंतु लिहून ठेवलेले तसेही आपल्याला काही वाचनामध्ये आपल्याला येत नाही. पण त्या काळामध्ये असं पण असेल की कित्येक स्त्रिया ज्या आहेत त्या भीतीपोटी त्यांनी आपली जन्मलेली जी मुलं आहेत ती मारण्याकरता राजाच्या लोकांच्या हवाली त्यांनी केली असतील. त्याच पद्धतीनं त्यांनी आपल्या अंतःकरण अतिशय त्यांचं जड झालं असेल आपल्या मुलांना फारोच्या माणसांच्या हाती द्यायचं मारण्यासाठी, परंतु भीतीपोटी कदाचित त्यांनी ती मुलं आपली देऊन टाकली असतील. पण या ठिकाणी आपण पाहतो की मोशेची जी आई आहे, जिचं नाव आहे योकबेद, तिनं जोखीम पत्करली आणि आपल्या बाळाचं संरक्षण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. राजानं जे काही काढलेलं फरमान आहे त्याच्या विरोधामध्ये तिनं जाऊन आपल्या बाळाचं संरक्षण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग ही ते का करू शकली? कारण ती एक आई होती आणि तिच्या ठाई एक
खात्री होती. तिची कशी खात्री होती, तर तिची अशी खात्री होती की जो देव ज्याने हे मूल जन्माला घातलेलं आहे, त्या देवावरती तिचा विश्वास असेल. तिनं ओळखलं असेल की माझा जो मुलगा आहे तो फारोच्या हातामध्ये नाही, तर ज्या देवानं त्याला जन्म दिला आहे त्या जिवंत देवाच्या हातामध्ये माझा मुलगा आहे. आणि म्हणून तिनं धोका पत्करून तिनं आपल्या बाळाला जिवंत ठेवायचं ठरवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. जर आपण विचार केला तर ही काही गोष्ट साधी नव्हती, कारण 3 महिने एका लहान बाळाला लपवून ठेवणं हे कधीच तसं बघायला गेलं तर जैविक दृष्टिकोनातून अशक्य गोष्ट आहे. कारण आपल्याला माहिती आहे की लहान मूल जे आहे ते कधीही उठतं, कधीही रडतं, कधीही ओरडतं, जोरजोरानं रडतं. आणि मग तिनं हे मलाही प्रश्न पडतो की योगवेदनं कशा प्रकारे आपल्या बाळाला तिनं लपवून ठेवलं असेल. कारण हे सगळं मॅनेज करणं किंवा हे सगळं त्याचं संगोपन करणं ही अतिशय कठीण गोष्ट आहे. आणि तिला सुद्धा कदाचित असं वाटलं असेल एका क्षणाला की ही गोष्ट अशक्य आहे, परंतु तिनं देवावरती विश्वास ठेवला आणि देवावरच्या विश्वासाच्या खात्रीनं, देवाच्या मदतीनं तिने ही गोष्ट शक्य करून दाखवलेली आपल्याला पाहायला मिळते. त्या काळामध्ये मोशेचा जन्म झाला, त्या काळामध्ये मोशेच्या आईसमोर सुद्धा कठीण परिस्थिती होती आणि तिच्यासमोर सुद्धा मोठं आव्हान होतं. आणि तिच्यासमोरचं आव्हान काय होतं, तर माझ्या बाळाच्या जीवाचं संरक्षण करणं हे आव्हान तिच्यासमोर मोठ्या प्रमाणामध्ये उभं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. परंतु देवाच्या सहाय्याने मोशेच्या आईने हे जे तिच्यासमोर असलेलं आव्हान आहे ते अतिशय यशस्वी रीतीनं पूर्ण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि आजच्या जर 21व्या शतकाचा जर आपण विचार केला तर 21व्या शतकातील मातेसमोर सुद्धा, 21व्या शतकातील आईसमोर सुद्धा बरीच मोठी आव्हानं आहेत. तिला देखील आपल्या लेकरांचं बऱ्याच गोष्टींपासून संरक्षण करायचं आहे. मग आजच्या या काळातील आईला आपल्या लेकरांचं कशापासून संरक्षण करायचं आहे, तर सगळ्यात मोठं जे आव्हान असेल ते आव्हान म्हणजे सोशल मीडिया. त्याच पद्धतीनं TV आहे आणि मोबाईलवरचे गेम्स आहेत, इंटरनेट आहे आणि मग त्यावरती येणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टींपासून आपल्या मुलाचं रक्षण करणं हे 21व्या शतकातील मातेसमोर एक मोठं आव्हान आहे. ज्या पद्धतीनं या माध्यमाचा जरूर चांगल्या गोष्टींसाठी वापर होऊ शकतो, आपल्या ज्ञानामध्ये या गोष्टींमुळे भर पडू शकते किंवा ह्या ज्ञानाचा वापर करून आपण बऱ्याच गोष्टी आत्मसात करू शकतो, परंतु ह्या एका जमेच्या बाजूला एक दुसरी देखील बाजू आहे. आणि ती जर बाजू आपण लक्षात घेतली तर सोशल मीडिया किंवा इंटरनेट असेल किंवा मोबाईल असेल या माध्यमांच्या मुळे मुलांच्या समोर अनेक वाईट गोष्टी देखील आलेल्या आपल्याला दिसून येतात. अनेक अनावश्यक गोष्टी या माध्यमातून आपल्या मुलांसमोर येऊ शकतात आणि मुलं त्यामध्ये आपल्याला गुंतलेली दिसू शकतात. आपण काही वर्षांपूर्वी बातमी वाचली असेल की एक प्रतिष्ठित किंवा शिकलेलं किंवा गव्हर्नमेंटच्या मध्ये काम करत असलेलं, सरकारी नोकरीमध्ये उच्च पदावरती काम करत असलेले एक दाम्पत्य होतं आणि त्यांच्या मुलाला एक व्यसन लागलं होतं. आणि ते व्यसन कोणतं होतं तर इंटरनेटवरती गेम खेळणं हे मोठं व्यसन त्या मुलाला लागलं होतं. आणि आईवडील दोघेही सरकारी क्षेत्रामध्ये मोठ्या पदावरती काम करत असल्यामुळे कदाचित हे मूल बऱ्याच काळासाठी कदाचित एकटं पडत असेल किंवा काय माहिती नाही, परंतु त्या मुलाला इंटरनेटवरती गेम खेळायचं व्यसन लागलं आणि अतिशय तरुण वयामध्ये आपल्याला ती बातमी मी वाचली की त्या मुलानं आत्महत्या केली. आणि मग अशा पद्धतीनं आयांच्या समोर असेल किंवा कुटुंबातील इतर जे लोक आहेत त्यांच्यासमोर आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये हे एक मोठं आव्हान आहे की ह्या प्रकारच्या गोष्टींपासून कसं आपल्या मुलांचं संरक्षण करता येईल. यामध्ये अनेक अनावश्यक गोष्टी आहेत की ज्या गोष्टी मुलांच्या मनावरती शारीरिक दृष्टिकोनातून, मानसिक दृष्टिकोनातून त्यांच्या आरोग्यावरती विपरीत परिणाम करत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि आजकालच्या मातांसमोर इंटरनेट हे जे आव्हान म्हणून उभं राहिलेलं आहे, त्या माता म्हणून मला ह्या सर्व गोष्टींपासून मुलांचं जे काही होणारं नुकसान आहे त्या नुकसानीपासून माझ्या मुलांचं रक्षण करणं
हे 21व्या शतकातील माता म्हणून माझ्यासमोर एक आव्हान आहे. त्याच पद्धतीनं आणखीन कशापासून माझ्या मुलांचं संरक्षण करायचं आहे, तर समाजामध्ये अनेक वाईट प्रवृत्तीचे लोक आपल्याला पाहायला मिळतात. अनेक असे दुष्ट प्रवृत्तीचे जे लोक आहेत ते आपल्या मुलांसमोर एक त्रास देणारी व्यक्ती असेल किंवा त्यांचा घात करण्याच्या दृष्टिकोनातून अशा प्रकारे हे लोक जे आहेत ते उभे असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्या लोकांच्यामुळे हे जे समाजामध्ये असणारे जे वाईट प्रवृत्तीचे जे लोक आहेत त्या लोकांच्यामुळे माझ्या मुलांना इजा पोचू शकते. ती शारीरिक इजा असेल किंवा कदाचित ती मानसिक इजा असेल. तर अशा पद्धतीचे जे वाईट प्रवृत्तीचे असणारे समाजामध्ये लोक आहेत त्या लोकांच्या पासून सुद्धा माझ्या मुलांचं मला रक्षण करायचं आहे. आणि जर अशा प्रकारे जर माझी मुलं ह्या लोकांच्या संपर्कामध्ये जर आली तर त्यांनी स्वतःचं संरक्षण कसं करायचं आणि त्यामध्ये त्यांनी काय पटापट निर्णय घेतले पाहिजेत याचं देखील शिक्षण एक माता म्हणून देणं मला गरजेचं आहे. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की अशा प्रकारची जेव्हा जेव्हा आव्हानं आपल्या मुलांसमोर उभी राहतील त्यावेळेला प्रार्थनापूर्वक मुलांनी ह्या सगळ्या संकटांमधून कशा प्रकारे ते बाहेर येतील यासाठी योजना करणं, यासाठी प्रार्थना करणं एक माता म्हणून माझं कर्तव्य आहे. ज्या वेळेला एखादं आपलं मूल ह्या मोबाईलचं जे व्यसन आहे किंवा गेम्सचं जे व्यसन आहे यामध्ये जर एखादं माझं मूल अडकलं असेल किंवा इंटरनेटची जी इतर माध्यमं आहेत त्याच्यामध्ये जर माझं मूल गुंतलं असेल तर त्यासाठी मी काय केलं पाहिजे, तर पहिल्यांदा जशी योकबेद संकटामध्ये होती त्यावेळेला तिनं पहिल्यांदा कोणाचा धावा केला, तर परमेश्वराचा धावा केला. सगळ्या गोष्टी तिनं परमेश्वराच्या हातामध्ये सोपवून दिल्या आणि परमेश्वराच्या मदतीनं तिनं आपल्या लेकराचं म्हणजेच मोशेचं संरक्षण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि 21व्या शतकातील मातेसमोर असलेली जी ही आव्हानं आहेत की इंटरनेटच्या माध्यमातून उभी राहणारी आव्हानं किंवा इतर जे दुष्ट प्रवृत्तीचे जे लोक आहेत त्यांच्या माध्यमातून माझ्या मुलासमोर उभी राहणारे ही जी आव्हानं आहेत त्या आव्हानांमध्ये मी माझ्या मुलांचं संरक्षण कसं करू शकेन, तर देवाच्या सहाय्याने ज्या पद्धतीने योकबेदनं देवाचं सहाय्य घेतलं आणि अतिशय मोठं जे संकट होतं त्यातून तिनं निभावून नेलं स्वतःला आणि मोशेला, त्याच पद्धतीनं 21व्या शतकातील मातेनं सुद्धा आपल्या मुलासमोर येणारं प्रत्येक जे आव्हान आहे जे संकट आहे त्यासाठी देवावरती अवलंबून राहणं, देवाच्या मार्गदर्शनानं यामधून बाहेर पडणं, आपल्या मुलासाठी जी काही त्याच्यासमोर आव्हानं असतील त्या प्रत्येक आव्हानासाठी प्रार्थना करून त्याला त्याच्यामधून बाहेर काढणं हे सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यानंतर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो तो दुष्ट सैतान आहे त्याच्या आहारी जाण्यापासून माझ्या मुलांचं संरक्षण करणं हे देखील अतिशय मोठं आव्हान आपल्याला पाहायला मिळतं. कशी काय माझी मुलं ही त्या सैतानाच्या गोड अशा दाखवल्या गेलेल्या भुरळ पाडणाऱ्या अशा ज्या काही गोष्टी आहेत त्यापासून माझी मुलं कशी सुरक्षित राहतील किंवा ह्या सैतानानं त्यांच्यासमोर जे काही जाळी पसरवली असतील त्याच्यापासून माझी मुलं कशी काय दूर राहतील, या सगळ्या गोष्टींसाठी सुद्धा हे जी आव्हानं आहेत त्यासाठी सुद्धा आज माता म्हणून माझी काय जबाबदारी आहे, तर एक मानवी माता म्हणून ह्या सगळ्या गोष्टी मी एकटी करू शकत नाही, ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर ज्या पद्धतीने मी मगाशी म्हटलं की देवाचं सहाय्य, देवाच्या वचनाचं सहाय्य याशिवाय ह्या गोष्टी मी करू शकणार नाही. माझ्या मुलांच्या रक्षणासाठी मला देवाच्या वचनाची ढाल, प्रार्थना ह्या सगळ्या गोष्टींची अतिशय गरज आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आई म्हणून मुलांना जर सगळ्या ह्या गोष्टींपासून आपल्याला वाचवायचं असेल तर देवाच्या वचनाची ढाल आणि प्रार्थना ह्या गोष्टींची नितांत आवश्यकता आहे. ह्या सगळ्या गोष्टींपासून संरक्षण करण्यासाठी योग्य अशा वयामध्ये माझ्या मुलाला देवाची ओळख करून देणं, माझ्या मुलांना देवाच्या वचनामध्ये वाढवणं, ह्या सगळ्या गोष्टींना प्रथम प्राधान्य देण्याची अतिशय गरज आहे. आणि जेव्हा खरंच आपली मुलं देवाच्या वचनामध्ये वाढतील, जेव्हा खरंच आपली मुलं देवाच्या भयामध्ये वाढतील त्यावेळेला ती खरंच देवाच्या संरक्षणाखाली
आलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणखीन कशापासून माझ्या मुलांचं संरक्षण केलं पाहिजे, तर आजकाल वेगवेगळ्या आजार देखील आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे आजार, असं परवा तरी मी पेपरमध्ये असं वाचलं की अनेक इथून पुढच्या येणाऱ्या भविष्यामध्ये अनेक प्रकारचे रोगराई आपल्याला पाहायला मिळेल आणि अनेक प्रकारचे भयंकर असे रोग आलेले आपल्याला पाहायला मिळतील. तर अशा प्रकारची येणारी जी काही रोगराईसारखी किंवा वेगवेगळ्या आजारांसारखी जी काही आव्हानं आहेत, त्या आजारांपासून देखील संरक्षण करण्याची जबाबदारी 21व्या शतकातील मातेला पूर्ण करायची आहे. आणि स्तोत्र 91 जे आहे त्यामध्ये वचन 3 आणि 4 मध्ये आपण वाचतो की कारण तो पारध्याच्या पाशापासून घातक मरीपासून तुझा बचाव करेल, तो तुझ्यावर पाखर घालील, त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल, त्याचे सत्य तुला ढाल व कवच आहे. आणि म्हणून सैतानाच्या सर्व डावपेचापासून, सैतानाच्या सगळ्या ह्या महामारीपासून किंवा त्याच्या सगळे जे काही अडखळणारे ज्या काही गोष्टी आहेत, ह्या सगळ्यांपासून जर माझ्या मुलांचं मला संरक्षण करायचं आहे, तर प्रथम कोणती गोष्ट मला करायची आहे, तर माझ्या मुलाला देवाच्या आश्रयाखाली आणणं हे अतिशय गरजेचं आहे. जेव्हा माझं मूल देवाच्या आश्रयाखाली किंवा देवाच्या संरक्षणाखाली येईल, त्यावेळेला मग मला कोणत्याच गोष्टीला घाबरण्याची गरज पडणार नाही. कारण देवाच्या आश्रयाखाली गेल्यामुळं काय होणार आहे, तर देवाच्या आश्रयाखाली गेल्यामुळं माझी जी लेकरं आहेत ती सुरक्षित कवचामध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळतील. आणि देवाच्या सुरक्षित अशा कवचामध्ये ज्या वेळेला ते असतील, त्यावेळेला मला आणि कोणालाच आपल्या लेकरांची काळजी करायची गरज नाही. आणि अशा पद्धतीनं ज्या वेळेला अशा प्रकारची आव्हानं एक माता म्हणून आपल्या समोर येतील, त्यावेळेला ज्या पद्धतीने योगबेदनं स्वतःच्या मुलाला त्या संकटामधून देवाच्या सहाय्याने त्याला बाहेर काढलं, त्याच पद्धतीनं आपण देखील ह्या 21व्या शतकातील माता म्हणून ज्या काही आपल्यासमोर ज्या काही मी बोलले असेल त्या समस्या तर असतील, कदाचित त्याहीपेक्षा इतर काही समस्या असतील. कारण बऱ्याच समस्या आपल्या समोर आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या मातांच्या समोर वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या उभ्या असतील, परंतु ह्या सगळ्या समस्यांना एकच उत्तर आहे. आणि आपल्याला माहिती आहे की ज्या पद्धतीनं पवित्र शास्त्रातील मातांनी ही सगळी आव्हानं देवाच्या सहाय्यानं, देवाच्या वचनानं, देवाच्या संरक्षणानं पेलली, त्याच पद्धतीनं आता आपण देखील माता म्हणून आपल्याला देखील देवाच्या सहाय्यानं ही सगळी आव्हानं पेलण्याची गरज आहे. ज्या वेळेला देवाच्या संरक्षणाखाली आपण जाऊ, आपली लेकरं जाऊ आणि देवाच्या मार्गदर्शनामध्ये आपण जाऊ, त्यावेळेला निश्चितच ह्या सगळ्या गोष्टींपासून देव आपलं रक्षण करणार अशी मला खात्री आहे. प्रार्थना करूया. पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करत्या महान गौरवी जिवंत देवबापा, तुझ्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ असो प्रभू. देवबापा, ज्या पद्धतीनं आम्ही तुझ्या वचनामध्ये वाचतो प्रभू की योगबेदच्या समोर आपल्या मुलाचं मोशेचं संरक्षण करण्याची जबाबदारी होती. अतिशय कठीण असं आव्हान तिच्या समोर होतं प्रभू. आपल्या मुलाला 3 महिन्यापर्यंत लपवून ठेवलं, तेही तान्या जन्मलेल्या बाळाला लपवून ठेवणं कठीण गोष्ट होती प्रभू. परंतु केवळ तिनं तुझ्याकडे पाहिलं, तुझ्या सहाय्यानं हे तिच्या समोर असलेलं कठीण जे आव्हान आहे ती पेलू शकली. प्रभू येशू, ह्या 21व्या शतकामध्ये आम्ही माता म्हणून देवबापा जगत असताना आमच्या लेकरांच्या समोर खूप आव्हानं आहेत प्रभू. देवबापा, आम्ही जी काही आव्हानांची चर्चा केली त्याहीपेक्षा अनेक अशी आव्हानं असतील की जे आम्हाला माहिती देखील नसतील प्रभू. आणि अशा सगळ्या आव्हानांना सामोरं जाऊन आम्ही आमच्या लेकरांच्या वरती तुझे संस्कार करत असता देवबापा, तुझ्या भयामध्ये त्यांना वाढवत असता. तू आमचं सहाय्य कर. ज्या वेळेला अशा प्रकारचे कठीण प्रसंग आमच्या समोर येतील प्रभू, त्या वेळेला जसं योगबेदनं तुझ्याकडे पाहिलं, त्याच पद्धतीनं आम्हाला देखील देवबापा तुझ्याकडे पाहता येण्यासाठी तू देवबापा आम्हाला तसं सक्षम बनव. तुझ्या विश्वासामध्ये अधिक खंबीर आणि दृढ बनवावंस म्हणून आम्ही तुझ्याकडे आग्रहाची कळकळीची प्रार्थना विनंती करत आहे. येशूच्या नावाने मागते म्हणून ऐक. आमेन.